हजारो वर्षापूर्वीची असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखेर आज खंडित झाली। त्याला कारणही तसंच आहे, कारण कोरोनामुळं अख्खं जग हे लॉकडाऊन झाले। यामुळं आज आषाढी वारी म्हणजेच आषाढी एकादशी, आज आषाढी एकादशीचा सन्नाटा हा पंढरपूर नगरीवर पाहायला मिळाला। तुम्ही ही समोरची दृश्य पाहताय ती आहेत पंढरपूरमधली। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी हे अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं श्रद्धास्थान। सुमारे 12 लाख भाविक आजच्या दिवशी दरवर्षी म्हणजेच आषाढी वारीला पंढरपूरला येतात। मात्र दुर्दैवानं यावेळी कोरोना परिस्थिती असल्यामुळं ठराविक म्हणजेच अगदी 10 ते 15 फक्त भाविक, मानाचे भाविक या ठिकाणी दिंडी घेऊन गेले आणि आज आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपुरामधील सन्नाटा पाहायला मिळाला। ही दृश्य आहेत की पंढरपूर शहरच्या परिसरातील 10 किलोमीटर परिसरातील ड्रोनच्या माध्यमातून ही घेतलेली दृश्य दाखवून देतात की किती कोरोनाचं भयानक संकट महाराष्ट्रावर आणि देशावर घोंगावत आहे। आज अक्षरशः मंदिर परिसर म्हणजे जो समोर जे दृश्य पाहताय याच मंदिर परिसरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी रांग लावलेली असते। म्हणजेच नामदेव पायरी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा जो परिसर तुम्ही आता जो दृश्यामध्ये पाहताय याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रांगा दर्शनासाठी पाहायला मिळतात। याचबरोबर लाखोच्या संख्येनं या ठिकाणी आलेला भाविक कळसाचं दर्शन घेऊन आपल्या गावी परत जातो, शेतीत काम करतो। आता समोर तुम्ही दृश्य पाहताय ही आहेत चंद्रभागेच्या तीरावरील। दर्शन घेतल्यानंतर चंद्रभागेमध्ये जावं आणि स्नान करावा आणि मोक्ष मिळवावा ही परंपरा गेल्या काही शेकडो वर्षापूर्वीची। मात्र कोरोना परिस्थितीमुळं संपूर्ण चंद्रभागाचं जे परिसर आहे यावर एकही व्यक्ती म्हणजे पोलिसांच्या व्यतिरिक्त सध्या एकही व्यक्ती या ठिकाणी कुठेही दिसून येत नाही। ही भयानक दृश्य म्हणजेच आत्तापर्यंतच्या वारकरी संप्रदायातली सुरू झालेल्यापासून पहिली दृश्य आज इतकी भयानक शांतता तीही आषाढी एकादशी दिवशी टिपलेली आहे। अत्यंत वारकऱ्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं की आज विठुरायांचं दर्शन होऊ शकत नाही। काही लोकांना ऑनलाईन पद्धतीनं दर्शन दिलं जात आहे। मात्र हा जो पंढरपूर शहरातील, पंढरपूर परिसरातील, श्री विठ्ठल रुक्मिणी परिसरातील सन्नाटा जर पाहिला तर कोरोनाचं किती महाभयानक संकट आपल्यावर घोंगावत आहे याची जाणीव नक्कीच होईल। विकास भोसले, पंढरपूर।